रामकृष्ण हरी. हे बघा पपयाचे झाडं लावलेली आहेत. इकडून संत्र्याचे झाडं आहेत, तिकडून मोसंबी नारळ आहेत आणि मध्ये मोकळं होतं म्हणून पपयाचे झाडं लावले. आणि त्याच दांडाला मिरच्या लावल्यात. हे बघा मिरच्याचे झाडं, त्याची उंची बघा जवळजवळ कंप्लीट छातीला मिरचीचं झाड लागत आहे. कंप्लीट म्हणजे इतके मिरचीचे झाडं वाढलेत हे. आणि मिरच्या लागतील म्हणा, फुलं लागलेत, आता कळ्या लागल्यात. पण मिरच्याचे झाडं एवढे वाढलेत की पपयाच्या वर गेलेत ते झाडं. करेक्ट छातीला मिरच्या लागत आहेत. म्हणजे जवळजवळ 3.5 ते 4 फूट मिरच्याची उंची झालेली. मग आता ते कडेने झाडं आहे त्यामुळे झाली, की बीज तसं आहे त्यामुळे झाले, कारण रोप नर्सरीमधून आणलेली होती. हे बघा लिंबुनीला किती लिंब लागलेत. सुंदर असा बगीचा तयार झालाय. हे बघा बगीच्यात जर येऊन बसला तर दिवसभर हलावं वाटत नाही. 5 वर्षात हा एवढा बगीचा तयार झाला. त्याच्या मागे कष्टही तेवढेच आहेत. कसा वाटला बगीचा कमेंट करून सांगा. आणि एकंदरीत झाडंही कसे वाटले. नारळ हे, लिंबुनी हे, चिक्कू, आंबा, संत्रा, मोसंबी. संत्र्याला संत्रे लागले, मोसंबीला मोसंबी लागली. 5 वर्षात चिक्कू निघत आहेत. सुंदर असा बगीचा तयार झाला. रामकृष्ण हरी. कसा वाटला बगीचा नक्की सांगा.